नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन ब्रेड टोस्ट। तर त्यासाठी इथे मी 1 कप इतकं बेसन चाळून घेतलेलं आहे। त्यामध्येच आपण एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो काढून घेऊया। यामध्येच एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा काढून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया। यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे। आता यामध्येच अर्धा टीस्पून इतकी हळद आणि 1 टीस्पून इतकं लाल तिखट काढून घेऊया। लहान मुलांसाठी जर करत असाल तर मिरची नाही टाकली तरी देखील चालेल, फक्त लाल तिखटाचा वापर करा। यामध्येच आपण चवीपुरतं मीठ काढून घेऊया। आता पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे। आता आपण हे पीठ मुरण्यासाठी 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून घेऊया। साधारणतः 10 मिनिट झालेले आहेत। इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया। इथे आपण सँडविच ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे, या पद्धतीने डीप करून घ्यायची आहे। आता आपण ही पॅन वरती ठेवून घेऊया। गॅस वरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता ही स्लाइस आपल्याला या पद्धतीने यावर ठेवून घ्यायची आहे। थोडंसं मिश्रण यावरती थोडंसं आपण असं पसरवून घेऊया आणि बारीक गॅस वरती दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण हे पलटून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित शिजवून घेऊया। हे बघा, खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपलं बेसन ब्रेड टोस्ट बनून तयार झालेला आहे। वडापाव, समोसा असे डीप फ्राय पदार्थ खायचं नसेल तर या पद्धतीने अगदी कमी तेलकट बेसन ब्रेड टोस्ट एकदा घरी नक्की बनवावं। तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।